महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मोदी सरकारच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजे आता तिसऱ्यांदा सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच आता अर्थसंकल्प जाहीर झाला आणि यामध्ये आता वेगवेगळ्या घोषणा करण्यात आल्या। मात्र यामध्ये महाराष्ट्राला नेमकं काय मिळालंय, व्यापाऱ्याला काय मिळालंय, व्यापारी याच्यावरती समाधानी आहेत का, व्यापाऱ्यांच्या नेमक्या काय मागण्या होत्या हे जाणून घेण्यासाठी आपण छत्रपती संभाजीनगर शहरातील व्यापारी महासंघाच्या सहकाऱ्यांसोबत बातचीत करणारे नेमकं त्यांच्या काय मागण्या होत्या मला सांगा सर। आता जो काही अर्थसंकल्प जाहीर झालाय त्याच्यातून तुम्हाला काय अपेक्षित होते आणि ते तुम्हाला जे अपेक्षित होते ते मिळालं? मी प्रफुल्ल मालानी, महाराष्ट्र चेंबरचा उपाध्यक्ष। आज जो मोदी सरकारचा तिसरा अर्थसंकल्प सादर झाला त्याच्यात विशेष करून बेरोजगारावर जास्त भर देण्यात आला। इंडस्ट्रियल आणि उद्योग यांना जोपर्यंत पुरावा देणार नाही, जोपर्यंत त्यांच्या मागण्यांना तुम्ही वेटेज देणार नाही, तोपर्यंत बेरोजगारीचा प्रश्न हा काही संपणार नाही। आजच्या बजेटमध्ये इंडस्ट्रीज करता 12 हब करण्यात आलेले, पण ते कुठे ठेवणार याचं काही देण्यात आलेलं नाही, कुठे होणार ते देण्यात आलेलं नाही। परंतु व्यापाऱ्यांची जी मागणी होती की प्रत्येक वेळेस काहीतरी एक सिनियर सिटीजन झाल्यानंतर त्यांनी जो टॅक्स भरलेला असतो त्याच्यावर त्यांना काहीतरी पेन्शन किंवा त्यांना काहीतरी सवलत मिळायला पाहिजे, तसं काही दिलेलं नाही आहे। आज व्यापारी MSME मध्ये त्यांनी घेतलेला आहे, व्यापारी MSMEचं रजिस्ट्रेशन करू शकतात, परंतु हा जे लोन लिमिट दिलेली आहे सगळ्यांना, त्या लोन लिमिटला जर आम्ही MSME गॅरंटी जर पाहिजे, विदाऊट गॅरंटी जर घ्यायचं असेल तर सेंट्रल गव्हर्नमेंट आमच्याकडून 2.5% ॲडिशनल व्याज घेतात। तर तो ॲडिशनल व्याज व्यापाऱ्यांकरता पूर्णपणे माफ करायला पाहिजे होता, अशी आमची अपेक्षा होती। ते काही झालेलं नाही आहे आणि यामुळे व्यापार आणि उद्योग याच्यात जर पाहिलं गेलं तर आम्हाला काही याच्यातला बेनिफिट होईल किंवा काही होईल। जे काही इन्कम टॅक्समध्ये जे काही सूट देण्यात आलेले आहेत ते फक्त स्टँडर्ड डिडक्शनमध्ये दिलेले आहेत, जुन्या स्लॅब तसेच ठेवलेले आहेत। जुन्या स्लॅबमध्ये फक्त स्टँडर्ड डिडक्शन दिलेले आहेत ते सॅलरीला आणि आमच्या स्टँडर्ड डिडक्शनला, ज्याच्यामुळे 50,000 75 एक थोडंसं ते समाधानकारक तेवढं आहे, बाकी विशेष काही नाही। धन्यवाद। या करामध्ये नेमका अजून काय बदल अपेक्षित होता तुम्हाला? करामध्ये जे 30% लिमिट दिलेली आहे मॅक्झिमम, ती आमची अपेक्षा होती की ती मॅक्झिमम लिमिट ती 25% करायला पाहिजे होती। ती 25% जर अनलिमिटेड 15 लाख म्हणजे आजकाल लाखामध्ये काही जास्त नाही, फार व्यापारी 15 लाखाच्या वरच असतात। जे काही व्यापार आणि उद्योग स्पेशली सगळे इन्कम टॅक्स 15 लाखाचे होतात। 15 लाखाची लिमिट ती फार कमी आहे, ती लिमिट वाढवायला पाहिजे होती 20 लाखापर्यंत आणि 30% स्लॅब 25% पर्यंत आणायला पाहिजे होता। असं काही करताना सरकारने दिसलं नाही। हे जे बजेट आहे कोणाच्या सोयीचं आहे? हे बजेट आहे, बजेट व्यापार आणि उद्योगाचे सर्वसाधारण सॅलरी पर्सन, आणि याच्यात त्यांनी भोर दिलेला आहे। याच्यात त्यांनी साधारण मनुष्य तर आहेच, ज्यांना सॅलरीचे फार अपेक्षा होती, सॅलरी पर्सनला सुद्धा त्यांनी काही जास्त दिलेलं नाही, 15,000 ते 25,000 डिडक्शन दिलेलं आहे। परंतु याच्यात सर्वसाधारण माणूस खुश होणार नाही होणार, आणि जे मोबाईलचे जे दिलेले जे इसेन्शियल कमोडिटीज आहे त्यांना आता थोडाफार दिलासा मिळू शकतो, साधारण माणसाला सगळ्यांना मिळू शकतो, बस। नक्कीच सर, मला सांगा महाराष्ट्राच्या दृष्टीने हे बजेटकडे तुम्ही कसं पाहता, महाराष्ट्राला काय मिळेल? मी आदेशपाल सिंग छाबड़ा, अध्यक्ष मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अँड कॉमर्स। आता नेमका जेव्हा आपण बजेट बघतोय आणि तुम्ही आपले प्रांतची जर गोष्ट करत असाल तर आपण सगळ्यांनी बजेट बघितलेलं आहे की ते कुठल्या राज्याला ते झुकता माफ मिळालेला आहे ते सगळ्यांना माहित आहे। याचा अर्थ असा होतोय की महाराष्ट्राला जे हवं होतं ते काही मिळालेलं नाही। बजेट हा फक्त आकडेवारी नसतं, हा सरकारचा दिशा ठरवणारा एक एक्सरसाइज असतं। या एक्सरसाइज करत असताना ते सर्व समाविष्ट आहे का याच्याकडे लक्ष देणं अति गरजेचं असतं। आणि आमच्या बाजूने जर तुम्ही बघितलं, एकतर आपण समजा स्थानिक इथले किंवा मराठवाडाचे म्हणा किंवा महाराष्ट्राचे म्हणा, आणि व्यापार हा एक इम्पॉर्टंट घटक आहे, त्याला जास्त काही मिळालेलं नाही आहे, त्याचे अपेक्षा हवे तसं पूर्ण झालेलं नाही। तुमच्या नेमक्या काय काय अपेक्षा होत्या, एक व्यापारी म्हणून काय काय अपेक्षा? काय असतं की व्यापारी म्हटल्यानंतर सगळ्यात अगोदर इनडायरेक्ट टॅक्सेसची गोष्ट येते, आणि इनडायरेक्ट टॅक्सेस म्हटल्यानंतर जीएसटी मध्ये आज आम्ही ज्या प्रमाणावर सरकारला त्यांचा पैसा एक माध्यम म्हणून गोळा करून त्यांना दिलेला आहे, त्याच्या समर्थनमध्ये आम्हाला काही तसं काय मिळालेलं नाही आहे। खरं म्हटलं तर त्यांनी मॅडमने
हा टॅक्स स्ट्रक्चर रॅशनलाइज करणार आहे. तेवढंच म्हटलंय. टॅक्स स्ट्रक्चरचे जे आकडे आहेत 0, 5, 12, 18, 28 त्याला काय रॅशनलाइज केलेलं असं काही सांगितलेलं नाहीये. रॅशनलाइज तुम्ही फक्त म्हणणार तर मग ते गोष्ट पुढे जाणार. तुम्हाला बजेट तुमची एक एक्सरसाइज असते, एक दिशा ठरवणारी, त्याला लगेचच तिकडे डिक्लेअर करायला पाहिजे की फलाने टॅक्सेस या रेट स्लॅबमध्ये आहेत आणि फलाने तो कशाला आज आपल्याला 5 पाहिजे. करा ना, 5 नाही जास्त करतायत 5 3 करा अगोदर. पण रॅशनलायझेशन जर करायचं असेल, लेट इट बी इन प्रिन्सिपल की हां रॅशनलायझेशन आपण केलं आहे, ते केलं नाही, ते करायला पाहिजे होतं. दुसरं गोष्ट, आता टुरिझमची त्यांनी केली, बोधगयाचा केला, जैन मंदिरचा केलाय. आपल्याकडे 3 युनेस्को साईट्स आहेत. 2 तर आपले संभाजीनगर जिल्ह्यामध्येच आहे, अजंठा एलोरा. आपल्याकडे लोणार क्रेटर आहे मेकनमध्ये. याला कधीतरी काहीतरी सवलत, काहीतरी बजेट डिक्लेअर करायला पाहिजे. हे मिळत नाही म्हणून इकडचा व्यापार कसं ग्रो होणार. एम्प्लॉयमेंटसाठी भरपूर केलाय त्यांनी. लेबर इंटेन्सिव्ह जे मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स आहेत त्यांना भरपूर इन्सेंटिव्ह देण्याची गरज पण होती. कारण की लेबर इन्सेंटिव्ह, एम्प्लॉयमेंट वाढली, पैसा मार्केटमध्ये येईल, तो चालनामध्ये येतो. आजचा आज कोणाला किती फायदा मिळाला ते बघायचे काय कारण नसतं. ते आकडेच आहे फक्त. पण दिशा काय आहे, आज नाही उद्या मलाही मिळेल त्याच्यातून. मला आज नाही मिळेल, उद्या मिळेल, कोणाला परवा मिळेल. पण बजेटमध्ये असा कुठलाही घटक नसतं ज्याला काहीतरी मिळत नाही, असं होत नाही. पण कोणाला किती मिळाला आणि कोणाला केव्हा मिळाला तेवढा थोडासा फरक असतो. त्यांनी मग आता नव्या कर प्रणालीमध्ये देखील बदल केला, त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता? कर प्रणालीमध्ये नवीन जे इन्कम टॅक्स आहे ते तर 50 वर टक्के लोक त्या कर प्रणालीमध्ये गेलेत आहेत. फक्त जे आहे, जे अपेक्षा एक डायरेक्ट टॅक्सेस मधून असतं की भाई काहीतरी टॅक्स स्लॅबमध्ये रेट चेंज व्हावा, जसं अगोदर सांगितलेलं आहे. मॅक्झिमम जे टॅक्स स्ट्रक्चर आहे ते 30 ते 25 पर्यंत आणा, आणि जे एक्झम्पशन जे बी आहे ते बी 3 लाखापासून 5 लाख पर्यंत करता आलं असतं, ते करायला पाहिजे होतं. फक्त एक थोडासा तुम्ही लॉलीपॉप दिली ते आपण याची स्टँडर्ड डिडक्शन सॅलरीड क्लाससाठी 50 ते 75 हजार केलेत, आणि पेन्शनसाठी ते एक केले 15,000 रुपये. तेवढा एक आहे. बाकी डायरेक्ट टॅक्सेसमध्ये त्यांनी फार काही चेंजेस केले नाही. फक्त त्यांचा एक जे म्हणणं आहे ते एक्सेप्टेबल आहे. दोन्ही टॅक्स सिस्टममध्ये, इनडायरेक्ट आणि डायरेक्ट टॅक्स सिस्टममध्ये, सिस्टमचं जे तो सिम्प्लिफिकेशन जे करतायत, जे सिम्प्लिफिकेशनच्या माध्यमातून एक साधारण माणसाला कळेल की माझी टॅक्स लायबिलिटी काय आहे, तेवढं जरी केलं तर पुरेसं आहे सध्या. पण ते रेट्स चेंज व्हायला पाहिजे होतं. नक्कीच याच्यामध्ये बदल व्हायला पाहिजे होता. मला सांगा, मराठवाड्याला या बजेटमधून काय मिळालं? मराठवाड्याचे व्यापारी म्हणून तुम्ही काय कसं बघता? खरं जर तसं जर बघितलं तर मराठवाडा म्हणून असं त्यांना काही असं स्पेशल असं काही मिळालेलं नाही आहे. आणि व्यापाऱ्यांची ह्यावेळेस अपेक्षा होती. बघा, आता 2-3 टर्मपासून असं चालू होतं की MSME, मध्यम सूक्ष्म आणि लघु उद्योग जे होते, तर याच्यामध्ये येणारे जे इंडस्ट्रीयल जे आहे, प्रोडक्शन करणारे, मॅन्युफॅक्चरिंग करणारे, यांना डायरेक्ट लाभ होतो आहे. परंतु ट्रेडर्सची मागणी होती इतक्या दिवसांपासून की MSMEमध्ये आम्हाला समाविष्ट करून घ्यावं आणि याच्यासाठी काहीतरी स्पेशल बजेट द्यावं, अशी मागणी आमची अनेक वर्षांपासून आहे. परंतु आत्तापर्यंत फक्त नोंदणीपर्यंत येऊन हे थांबलं आहे. 15 वर्षामध्ये फक्त नोंदणीपर्यंत ह्या ट्रेडर्स येऊन थांबलेत. यांना नेमकं बजेट मिळणार कधी आणि आमचा नेमका फायदा होणार कधी? कारण आत्ता एक चांगली बाब याच्यामध्ये अशी आहे की FDIमध्ये बदलाव करणार. पण FDIमध्ये काय बदलाव करणार? कारण आम्हाला छोट्या व्यापाऱ्यांना ज्यावेळेस मोठ्या या चेन सिस्टीमशी किंवा विदेशी व्यापाऱ्यांच्या जी चेन आहे, रिटेल चेन, त्याच्याशी फाईट करताना आम्हाला सगळ्यात प्रमुख अडथळा येतो तो आर्थिक बाबीचा. आम्हाला जर स्वस्तामध्ये जर म्हणजे कमी व्याजदराने जर लोन जर मिळालं तर आम्ही यांच्याशी चांगल्या अधिक पद्धतीने फाईट देऊ शकू. आम्हाला अपेक्षा होती की यावेळेस ते आम्हाला MSMEद्वारे काहीतरी त्याच्यामध्ये आम्हाला तरतूद करतील ट्रेडर्ससाठी, आणि आम्हाला त्यामध्ये काही करण्याची म्हणजे चान्स मिळेल आम्हाला सुद्धा. तर तसं काही घडलं नाही. फक्त एक आहे की मुद्रा लोन जो आहे तो छोट्या व्यापाऱ्यांसाठी निश्चितच मला असं वाटतं फायद्याचा आहे. 10 लाखावरतून त्याची लिमिट 20 लाखांवरती केली आहे. तर हा एक आमच्यासाठी एक चांगला बदलाव असू शकतो. नक्कीच मुद्रा लोन मध्ये बदल झालाय, तो एक समाधानकारक असं म्हणतात. मला सांगा, हे जे बजेट आहे, या बजेटला 10 पैकी किती मार्क द्या? सध्या
संपूर्ण जगामध्ये बऱ्याच मोठ्या मोठ्या देशांची आर्थिक परिस्थिती अडचणीची असताना हा मोदी सरकारने तिसरा त्यांच्या टर्मचा बजेट जो डिक्लेअर केला, घोषणा केली, त्याच्यामध्ये त्यांनी मुख्यत्वे सामान्य नागरिक, युवा वर्ग व शेतकरी बांधव यांच्यावर मेन म्हणजे केंद्रबिंदू धरून त्यांनी बजेटची घोषणा केली. यामध्ये सामान्य नागरिकांचा मोठा फायदा होणार आहे, कारण की त्यांना व्यापारी म्हणून तुमच्या व्यापारी म्हणून सांगतो ना, आता यामध्ये व्यापारी बांधवांना आमची जी मागणी होती की स्वतंत्र व्यापार मंत्रालयाची स्थापना करण्यात यावी, जेणेकरून आमच्या काही अडीअडचणी आहे त्यामध्ये आम्ही ते मांडू शकतो, पण त्याची अद्याप काही घोषणा करण्यात आली नाही. व आमची मागणी होती की एक पेन्शन योजना आम्हाला जाहीर करण्यात यावी. जेवढे आम्ही कर भरतो त्याप्रमाणे 60 वर्षांनंतर आम्हाला सुद्धा पेन्शन, त्याची आम्हाला काही त्याच्यामध्ये घोषणा करण्यात आलेली नाही. 10 पैकी किती मार्क द्यायला बजेट? 8 मार्क देतो. 10 पैकी 8 मार्क दिल. सर, तुमच्या ज्या काही अपेक्षा होत्या त्या या बजेटमधून पूर्ण झाल्यात? व्यापाऱ्यांच्या अपेक्षा जनरली कुठलाही गव्हर्नमेंट आजपर्यंतच्या 70-75 वर्षाच्या बजेटमध्ये व्यापाऱ्यांसाठी कधीच कुठलीही घोषणा झालेली नाही आहे. सर्व लोकांचा जो विकास होतो त्याच्यामधूनच व्यापाऱ्यांनी स्वतः त्यांचा विकास करून घ्यायचा असतो. आतापर्यंत कुठल्याही गव्हर्नमेंटने कधी व्यापाऱ्यांवरती असा फोकस करून बजेट डिक्लेअर केलेलं नाही आहे. कुठल्याही बजेटमध्ये व्यापाऱ्यांचा असा उल्लेखच होत नाही आहे. आता इन्कम टॅक्समध्ये जे रिलीफ दिलं आहे त्याच्यामधून छोट्या व्यापाऱ्यांना काही फायदा होणार आहे, आणि जी रोजगार निर्मिती होणार आहे त्याच्यातून थोडा पैसा मार्केटमध्येच होईल, तर त्याच्यामध्ये निश्चितच व्यापाऱ्यांचा फायदा आहे. नक्कीच. सर, मला सांगा, कोणत्या प्रमुख मागण्या होत्या, काय अपेक्षा होत्या तुमच्या बजेट? माझं नाव अजय शहा, मी अखिल भारतीय व्यापारी महासंघाचा राज्य उपाध्यक्ष आहे. आणि ह्या योजनांमध्ये जे आहे, जसं आज पूर्ण देशाच्या बजेटमध्ये आपण बघितलं की बिहार आणि आंध्र प्रदेशला त्यांनी झुकतं माप दिलं आहे. म्हणजे तिथल्या नेत्यांमध्ये ती कुवत आहे. त्यांनी दाखवलं की आम्ही जे आहेत त्या उपेक्षित भागामध्ये राहतो, म्हणून त्यांना बजेटमध्ये जास्त पैसे देण्यात आले. पण जर राज्यामध्ये सर प्रत्येक विचार केला तर महाराष्ट्रामध्ये मराठवाडा हा उपेक्षित भाग आहे. तर ह्या मराठवाड्यासाठी त्यांनी जे आहे तरतूद करायला पाहिजे, तशी तरतूद आमच्यासाठी करण्यात आलेली नाही. याच्यासाठी आम्ही जे आहे सरकारच्या ह्या बजेटचा निषेध करतो. कारण जे मागासलेले भाग आहेत त्यांना जर तुम्ही प्रेफरन्स नाही दिला तर कोणाला देणार आहात? जसं आमचे मित्र म्हणाले की जे आहेत आज DMIC इथे डिक्लेअर केलं, आधी योजना येतात, नंतर नवीन योजना जाहीर होतात, पण आधीच्या योजनांमध्ये आम्हाला काही भेटलं नाही, तर नवीन योजनांमध्ये काय भेटणार आहे? म्हणजे यांच्यावरचा विश्वास ठेवायचा का नाही ठेवायचा हा एक मोठा प्रश्न आहे. आणि दुसरी बाब म्हणजे अशी आहे, व्यापारी हा दरवेळेस दुर्लक्षित राहतो आणि ह्यावेळेस सुद्धा दुर्लक्षित राहिला, ह्याची आम्हाला खंत आहे. आणि ह्याबद्दल जे आहे आमची नाराजी आहे. कारण की बजेटमध्ये तुम्ही अनेक सेक्टरचा विचार करता, तुम्ही ॲग्रिकल्चरचा विचार करता, तुम्ही युवकांचा विचार करता, तुम्ही स्त्रियांचा विचार करता, महिलांसाठी विचार करता, पण व्यापाऱ्यांसाठी कोणी विचार करत नाही. ही आमची खंत जी आहे आम्ही दरवेळेस त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो. आम्ही डॉक्टर कल्याण काळेंना सुद्धा सांगितलं की तुम्ही हा आमचा मेसेज पोहोचवा तिथे, किंवा इथल्या खासदारांसुद्धा सांगितलं तुम्ही ते मेसेज पोहोचवा. तुमच्या काही होत नाही. तुमच्या 2 प्रमुख काय अपेक्षा होत्या? आमच्या 2 अपेक्षा म्हणजे मराठवाड्याला झुकतं माप द्यायला पाहिजे होतं, जसं बिहार आणि आंध्र प्रदेशला दिलं. आणि दुसरं, व्यापाऱ्यांना दुर्लक्षित करून चालणार नाही, ती आमची मागणी पूर्ण व्हायला पाहिजे होती. या 2 आमच्या प्रमुख मागण्या आहेत, त्या ते होणं अत्यंत अपेक्षित होतं. नक्कीच, या 2 प्रमुख मागण्या होत्या. मला सांगा सर, या बजेटकडे तुम्ही कसं पाहता? ह्या बजेटकडं जुमला बजेट असल्यासारखं बघितलं जातं. ज्या शेतकऱ्यांनी ह्या इलेक्शनमध्ये त्यांना हात दाखवून दिला त्यासाठी थोडंफार त्यांच्यासाठी बघू लागलेले. आत्ताच आपण सर्व व्यापाऱ्यांची मतं जाणून घेतली. मला वाटतं निश्चित ह्या येणाऱ्या विधानसभेत जर ह्या व्यापाऱ्यांनी त्यांना पुन्हा हात दाखवला तर पुढच्या वेळेस व्यापाऱ्यांची काळजी घेतल्या जाईल. ह्या बजेटमध्ये व्यापाऱ्यांसाठी काहीच केलं गेलं नाही. 10 पैकी किती मार्क दिला पाहिजे? 10 पैकी या बजेटला 4 मार्क देतो. आता ही तिसरी टर्म आहे मोदी सरकारची. तिसऱ्या टर्म मध्ये त्यांना बऱ्यापैकी अनुभव यायला पाहिजे होता, सर्व समाज घटकाचा किंवा प्रत्येक घटकाचा त्यांना अंदाज यायला पाहिजे होता. त्या दृष्टीने त्यांनी विचार केलाय नाही? त्या दृष्टीने व्यापाऱ्यांचा विचारच केला नाहीये. फक्त शेतकऱ्यांनी लोकसभेमध्ये हात दाखवला म्हणून शेतकऱ्यांचा काही प्रमाणात विचार झाला. आता जर व्यापाऱ्यांनी विधानसभेत जर त्यांना हात दाखवला तर पुढच्या वेळेस व्यापाऱ्यांचा विचार होईल, असं आमच्या सर्व व्यापाऱ्यांचं मत बनलेलं आहे. नक्कीच, शेतकऱ्यांनी हात दाखवला त्यामुळे आता त्यांना झुकतं माप दिलंय. मात्र विधानसभा निवडणुका तोंडावर आल्यात आणि त्या विधानसभा निवडणुकांमध्ये जर का व्यापाऱ्यांनी हात दिला तर त्यांचं आमच्याकडे लक्ष जाईल असं म्हणतात. सर, मला सांगा, या बजेटकडे तुम्ही कसं पाहता? बजेट
कडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. कारण तुम्ही जागतिक लेवलला भारताची तिसरी आर्थिक व्यवस्था म्हणताय आणि 3.0 हे बजेटचं तुमचं स्लोगन आहे आणि $5 ट्रिलियन आर्थिक व्यवस्था एवढं मोठं बनवण्याचं ध्येय ठेवत आहे. पण ते ह्या बजेटमध्ये असं काही दिसलं नाही. तुम्ही व्यापाऱ्यांकडून जो टॅक्स घेताय तो डायरेक्ट मुक्त देताय, याच्यामध्ये ते चुकीचं आहे. पण युवांना, नौजवानांना त्यांना त्याच्या मोबदला द्यायला कामाचा, तर ते परावृत्त होतील आणि आपल्याला जो उद्योजक तयार करायचा, जो व्यापारी तयार करायचा, तो मोठा झाला तर खरंच देशातली तिसरी भारतीय आर्थिक व्यवस्था होण्याला कोणीच थांबू शकत नाही. तुम्ही या बजेटकडे कसं पाहत होता? काय अपेक्षा होत्या? 3 प्रमुख अपेक्षा काय होत्या? पहिली अपेक्षा ही होती की जो भारतातला जो सगळ्यात मोठा टॅक्स भरणार आहे व्यापारी, उद्योजक, जो की त्या GST वरती आपला रिव्हेन्यू भारताचा तयार होतो, पण त्या मोबदल्यात त्यांना पेन्शन योजना एक लागू व्हायला पाहिजे, काही ते प्रमाणात, थोड्या प्रमाणात तरी. कारण हा व्यापारी परावृत्त होईल परत GST भरण्यासाठी, टॅक्स भरण्यासाठी. दुसरं असं आहे की जी मुद्रा लोन योजना 10ची 20 केली त्यांनी, 10ची जर 50 जर केली असती तर जो उद्योजक आज फ्री फिरतोय, आज तुम्ही उद्योगाचे जो टॅक्स पैसा जो लोकांना फ्रीमध्ये वाटताय, त्याला जर मोबदला दिला, त्याच्या हाताला जर काम दिलं, त्याच्या मोबदला जर त्याला पैसा दिला असता, तो उद्योजक तयार झाला असता, व्यापारी तयार झाला असता, खरंच आपला रिव्हेन्यू त्या उद्योजकाकडून, त्या नौजवानाकडून तयार झाला असता. ही दुसरी, त्यांनी 10 लाखाऐवजी 50, 20 लाखाऐवजी 50 करायला पाहिजे. बरं, सातत्याने व्यापारी वर्गाकडे दुर्लक्ष होतं. सरकार नेमकं का गांभीर्याने घेत नाही? कारण की देशामध्ये जर बघायचं झालं तर व्यापारी वर्ग हा मोठा घटक आहे देशातला, याच्यातून मोठी आर्थिक उलाढाल होत असती. याकडे गांभीर्याने घेतलं पाहिजे, मात्र का गांभीर्याने घेत नाही? काय नेमके कारण आहे? त्याच्या एक आम्ही जर आमचा अभ्यास जर केला तर हा व्यापारी रेव्हेन्यू जनरेट करतो, बरोबर आहे, पण हा जो व्यापारी हा पैसे कमवतोय, ह्याला गरज नाही. ही सरकार त्या उद्देशाने बघतात, हा पैसा कमवतो, हा सदन आहे, हा आमचा सरकार चालवणार, हा एक मोठा उद्योजक आहे, श्रीमंत माणूस आहे, याला कशाला द्यायचं आहे, हा त्याचा गैरसमज आहे. तसं नाही, कारण हे जे उद्योजक आहे हे कमवतात, पण नवीन उद्योजक तयार करण्यासाठी तुमच्याकडे काय स्कीम आहे? कारण यांची मुलं काय म्हणतात, हे तर सगळं रात्रंदिवस काम करत होते, मुलं म्हणतात की आम्हाला दिन जेव्हा पैसे वसूल नोकरीच करायची. ते उद्योजकामध्ये काय येत नाही, कारण ते बघताय की रात्रंदिवस ते कामातच असतात. ह्या दृष्टिकोनात जर सरकार बघितलं आणि यांना जर तुम्ही जे सुविधा पाहिजे उद्योजक वाढवण्यासाठी ते दिला, तर खरंच भारताची आर्थिक व्यवस्था ही जगातली तिसरी आर्थिक व्यवस्थेला कोणी थांबू शकणार नाही. नक्कीच. मला सांगा, 10 पैकी किती मार्क द्याले या बजेट? 10 पैकी मी जवळपास 8 मार्क या बजेटला देईल. काय कारण? कारण काय आहे की हे बघा, आदरणीय मोदी साहेबांचा सबका साथ सबका विकास ही जी आपण घोषणा करतो, ती प्रत्यक्षात ज्यावेळेस आपण उतरवतो, तर आजच्या या बजेटामधून हे निश्चित होतं की जे बजेट जे आहे की सबका साथ सबका विकास, की जे सर्वसामान्य आपले जे लोक आहे, सर्वसामान्यांचं झालं, मात्र व्यापाऱ्यांसाठी काय नेमकं? का व्यापाऱ्यांचं जर झालं तर आज आपल्याला व्यापाऱ्यालाही धरून चालावं लागेल का व्यापाऱ्यांच्या ज्या मागण्या आहे का ज्या प्रामुख्याने आमच्या सर्व साथीदारांना सांगितलं का आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्याकडे दुर्लक्ष होतं, परंतु व्यापारी हा काही त्यामध्ये हे नाही होत. तर माझं एक म्हणणं आहे की जो सर्वसाधारण व्यापारी आहे त्याच्यासाठी या बजेटमध्ये कसलाही काही दिलेलं नाही आहे, का जे मोठे काहीच दिले नाही असं म्हणताय सर्वसामान्य व्यापाऱ्यांसाठी, तरी तुम्ही 8 मार्क देताय? नाही, 8 मार्क म्हणजे व्यापाऱ्यांच्या दृष्टीतून नाही म्हणत मी, व्यापाऱ्यांच्या दृष्टीने जरी म्हणलं, कारण मी 8 मोर्चे का कसं आहे 8 मार्क याच्यासाठी दिलंय की जे बजेट जे आहे की जे बजेट म्हणजे जे चांगलं आहे का आता महिलांकडे त्यांनी बघितलं, सर्वसामान्यांकडे बघितलं, युवांकडे बघितलं आणि सगळ्याच योजना त्यांनी ज्या बोलतात त्या ठिकाणी अंमलातही आणतात. आणि जर आपल्याला आर्थिक महासत्ता बनायचं असेल तर सबका साथ आणि सबका विकास करूनच आपल्याला पुढं या ठिकाणी जावं लागेल. नक्कीच. महासत्ता व्हायचं असेल तर सबका साथ सबका विकास झाला पाहिजे. सर, अपेक्षा पूर्ण झाल्यात का बजेट? सर, मी सरदार हरिसिंग, औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघाचा ॲडवायझर आहे आणि मी व्यापारी आहे, पण व्यापार के साथ में मैं जो तर एक आम नागरिक भी हूँ और उस दृष्टि से जो है मैं देखता हूं तो हमारी जो है व्यापार की दृष्टि से तो हमारी जो अपेक्षा थी वो पूरी नहीं हुई। और बजट के बारे में अगर आप पूछेंगे तो मैं बोलूँगा कि उम्मीद पे दुनिया कायम है, ये उम्मीदों का बजट है, उम्मीद पे दुनिया कायम है, उम्मीदों का. किती मार्क द्यायला बजेट? 10 पैकी किती मार्क? 10 पैकी जे 5 मार्क देतील. किती समाधानी आहे त्याच्यात? नाही सर, समाधानी असतील तर 10 दिले असते ना. समाधानी असतं तर 10 दिले असते, त्यांनी 5 मार्क दिले. मला सांगा, अपेक्षा पूर्ण झाल्या? मी ज्ञानेश्वर अप्पा खर्डे, छत्रपती संभाजीनगर जिल्हा व्यापारी अध्यक्ष,
या बजेटमध्ये तुम्ही विचारलं का तुमच्या अपेक्षा पूर्ण झाल्या आणि किती मार्क द्याल. सर्वप्रथम या बजेटला मी 5 मार्क देईल. त्याचं कारण असं की आम्ही एक व्यापारी आहोत. व्यापाऱ्यांच्या दृष्टिकोनातून या बजेटमध्ये कुठलाही विचार करण्यात आला. जरूर याच्यामध्ये रोजगार असेल, शेतकरी असेल, याबद्दल विचार करण्यात आला. परंतु व्यापाऱ्यांच्या अनेक दिवसापासूनच्या काही मागण्या आहे का पेन्शन योजना लागू व्हायला पाहिजे, व्यापाऱ्यांना स्वस्त दरामध्ये कर्ज मिळायला पाहिजे, पण त्या अनुषंगाने कुठले. दुसरी गोष्ट, महाराष्ट्राचा या बाबतीमध्ये कुठलाही विचार झालेला नाही आहे. महाराष्ट्रामध्ये आता तुम्ही बघितलं असाल तर अजिंठा असेल, एलोरा असेल किंवा अजून आपले पर्यटन स्थळ, फार मोठे मोठे पर्यटन स्थळ याच्याकडे दुर्लक्ष केलेले आहे. तिसरी गोष्ट अशी की याच्यामध्ये त्यांनी घोषणा केली आहे का आपल्या पूर्ण भारतामध्ये 100 शहरामध्ये स्ट्रीट मार्केट बनेल. तर अपेक्षा करतो का त्याच्यामध्ये संभाजीनगरचा सुद्धा यामध्ये समावेश व्हायला पाहिजे. त्याच्यामुळे हे बजेट माझ्या दृष्टिकोनातून थोडंसं समाधानकारक नाही आहे. नक्कीच. तर हे होते छत्रपती संभाजीनगर शहरातील जिल्हा व्यापारी महासंघाचे जे काही व्यापारी होते ते या ठिकाणी जमले होते. त्यांनी बारकाईने या बजेटकडे बघितलं. या बजेटमध्ये सरकारने काय दिलं याबाबत जर बोलायचं झालं तर या व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे की फारशी काही समाधानकारक जे काही हे आहे ते व्यापाऱ्यांसाठी केलेलं नाही. यांनी जास्तीत जास्त जे काही शेतकऱ्यांनी त्यांना लोकसभेमध्ये हात दाखवला त्या शेतकऱ्यांना यामध्ये झुकतं माप देण्यात आलंय. त्याचबरोबर जे काही आंध्र प्रदेश आणि इतर जे 2 राज्य आहेत त्यांना जास्त झुकतं माप दिलं. महाराष्ट्राकडे जर बघायचं झालं तर महाराष्ट्राकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. त्यामुळे असं व्हायला नको होतं. जे काही व्यापारी आहेत त्यांना करा सूट द्यायला पाहिजे होती, पेन्शन योजना सुरू करायला पाहिजे होती, त्याचबरोबर महाराष्ट्राकडे लक्ष द्यायला पाहिजे होते, अशा मागण्या होत्या. मात्र ज्या काही अपेक्षा होत्या त्या काही पूर्ण झाल्या नाहीत असं त्या व्यापाऱ्यांनी सांगितलं. सुशील राऊत, महाराष्ट्र टाइम्स, छत्रपती संभाजीनगर.